तुमचं स्वप्न मोठं आहे, पण यश अजून लांब वाटतंय. पैसा, सक्सेस, कॉन्फिडन्स हे सगळं फक्त नशिबावर अवलंबून आहे असं वाटतंय का? जर मी सांगितलं की यशाचा एक ठराविक फॉर्म्युला आहे आणि तो 80 वर्षांपासून लाखो लोक वापरत आहेत. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका लेजेंडरी, लाईफ चेंजिंग पुस्तकाचा खोलवर अभ्यास करणार आहोत. थिंक अँड ग्रो रिच. नेपोलियन हिल हे पुस्तक फक्त पैशाबद्दल नाही. हे पुस्तक आहे विचारांची ताकद, स्पष्ट ध्येय, मनावर नियंत्रण आणि सक्सेस माइंडसेटबद्दल. हे पुस्तक आजही एंटरप्रेन्योर्स, स्टुडंट्स, कॉर्पोरेट प्रोफेशनल्स, सेल्फ मेड मिलियनेअर्स आणि पर्सनल ग्रोथ सीकर करणारे लोक यांच्यासाठी बायबल मानलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल या पुस्तकामागची खरी कथा. 13व्या टाइमलेस प्रिन्सिपल्स सोप्या मराठीत. प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स. तुमच्या आयुष्यात लगेच अप्लाय करता येतील असे ॲक्शन स्टेप्स. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक आयडियासुद्धा तुमचं आयुष्य बदलू शकते. नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत जे अनेकांच्या बुकशेल्फवर असेल, पण ज्याने खरंच लाखो लोकांची आयुष्य बदलली आहेत. थिंक अँड ग्रो रिच. आता नावावरून वाटतं की हे फक्त पैसे कसे कमवायचे याबद्दल आहे, पण खरं सांगायचं तर हे पुस्तक जेवढं प्रसिद्ध आहे तेवढंच गैरसमजांनी भरलेलं आहे. तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला. हे काही पैसे मिळवण्याचे 13 सोपे मार्ग असं पुस्तक नाहीये. नाही, अजिबात नाही. खरं तर नेपोलियन हिल यांनी 20 वर्ष संशोधन करून लिहिलेली ही एक प्रकारची, काय म्हणतात त्याला, मानसिक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मानसिक ऑपरेटिंग सिस्टम, छान शब्द आहे. आज आपण फक्त सारांश नाही बघणार, तर त्यातील संकल्पना आजच्या काळात या डिजिटल युगातही तितक्याच प्रभावी कशा आहेत हे तपासणार आहोत. म्हणजे पुस्तकामागील अविश्वसनीय कथा, त्यातली तत्वे आणि ती वापरायची कशी यावर बोलूया. बरोबर. म्हणजे आज आपण जरा खोलवर जाणार आहोत. एक विचार आपलं आयुष्य कसं बदलू शकतो या कल्पनेपासून सुरुवात करूया. तर या सगळ्याची सुरुवात झाली कुठून? नेपोलियन हिल नक्की कोण होते हे? गंमत म्हणजे ते कोणी गुरु किंवा मोठे उद्योगपती नव्हते. अच्छा. ते एक तरुण जिज्ञासू पत्रकार होते. आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली 1908 साली. तेव्हा त्यांना त्यावेळेचे जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती अँड्र्यू कार्नेगी यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. अँड्र्यू कार्नेगी म्हणजे स्टील इंडस्ट्रीमधलं ते मोठं नाव. हो, तेच. कार्नेगी हिल यांच्या जिज्ञासेमुळे इतके प्रभावित झाले की त्यांनी मुलाखतीच्या शेवटी हिल यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला. एक आव्हान. नोकरीचं नाही? नाही. आव्हान असं होतं की जगातील सर्वात यशस्वी लोकांच्या यशामागे एक समान सूत्र आहे. मी तुला त्या 500 लोकांपर्यंत पोचायला मदत करतो, पण अट एकच. अट काय होती? तू पुढची 20 वर्ष एकही पैसा न घेता या सूत्राचा शोध घ्यायचा. 20 वर्ष एकही पैसा न घेता? हे तर वेडेपणा वाटतोय. आणि या यादीत कोण कोण होतं? त्यात हेनरी फोर्ड, थॉमस एडिसन, अलेक्झांडर ग्रॅम बेल, थिओडोर रूझवेल्ट अशी दिग्गज मंडळी होती. अरे वा. विचार करा, एका तरुण पत्रकाराला इतिहासातील सर्वात यशस्वी लोकांच्या मनात डोकावून बघण्याची संधी मिळत होती. आणि त्यांनी ती स्वीकारली? हो, त्यांनी ते आव्हान स्वीकारलं. पुढची 2 दशकं त्यांनी ह्या लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीचा, त्यांच्या सवयींचा अभ्यास केला. आणि त्या महासंशोधनाचा जो काही अर्क निघाला तो म्हणजे थिंक अँड ग्रो रिच. आणि याची प्रकाशनाची वेळही खूप महत्वाची होती, नाही का? 1937 साल. अगदी. अमेरिका तेव्हा महामंदीतून म्हणजे ग्रेट डिप्रेशनमधून जात होती. सगळीकडे निराशा आणि बेरोजगारी. हो. आणि अशा काळात हे पुस्तक लोकांना सांगत होतं की तुमची बाह्य परिस्थिती कितीही वाईट असली तरी तुमची आंतरिक विचारशक्ती त्याहून प्रबळ आहे. ह्या संदेशाने लोकांना एक नवी उमेद दिली. म्हणूनच ते आजही तितकंच महत्वाचं आहे. ठीक आहे, तर मग थेट पुस्तकाच्या गाभ्याकडे वळूया. ही 13 तत्वे नेमकी आहेत तरी काय? ही फक्त एक यादी आहे की एकमेकांशी जोडलेली आहेत? हां, उत्तम प्रश्न आहे. ही केवळ 13 मुद्द्यांची यादी नाही. ही एक मानसिक प्रक्रिया आहे, एकापाठोपाठ एक येणारी. आणि याची सुरुवात होते पहिल्या आणि सर्वात शक्तिशाली तत्वापासून. कोणता आहे ते? तीव्र इच्छा, म्हणजे डिझायर. इच्छा म्हणजे मला श्रीमंत व्हायचे असं वाटणं. अशी इच्छा तर जवळजवळ सगळ्यांचीच असते. नाही, इथेच तर खरी गंमत आहे.
हिल यांच्या मते ही केवळ एक सामान्य आशा किंवा विशफुल थिंकिंग नाही. ही एक जळजळीत इच्छा आहे, बर्निंग डिझायर, एक प्रकारचं वेड. अच्छा, म्हणजे पॅशन. हो, आणि या इच्छेला मूर्तरूप देण्यासाठी हिल यांनी एक 6 कलमी फॉर्म्युला दिलाय. आपण एक उदाहरण घेऊया का? समजा अनन्या नावाची एक तरुणी आहे, जिला स्वतःचा ऑनलाईन बेकरी व्यवसाय सुरू करायचा आहे. ओके, चला अनन्याचं उदाहरण घेऊया. तर या फॉर्म्युलानुसार अनन्याला काय करावं लागेल? पहिलं, तिला नक्की किती पैसे कमवायचे आहेत ती रक्कम ठरवावी लागेल. नुसतं खूप पैसे नाही, समजा वर्षाला 10 लाख रुपये. स्पेसिफिक. ओके. दुसरं, त्या बदल्यात ती काय देणार, तिचा वेळ, तिची मेहनत. तिसरं, एक अंतिम मुदत. चौथं, एक ठोस योजना. पाचवं, हे सगळं एका कागदावर स्पष्टपणे लिहायचं. आणि सहावं, जे सर्वात महत्वाचं आहे, हे लिहिलेलं वाक्य दिवसातून 2दा सकाळी आणि रात्री मोठ्याने वाचायचं. असं वाचायचं जणू काही ते ध्येय आधीच साध्य झालं आहे. हे शेवटचं जरा विचित्र वाटतंय. म्हणजे रोज सकाळी उठून मी वर्षाला 10 लाख कमवत आहे असं वाचण्याने काय फरक पडणार? हे एक प्रकारे स्वतःला फसवण्यासारखं नाही का? तुमचा मुद्दा बरोबर आहे. आणि इथेच दुसरं आणि तिसरं तत्व येतं. स्वतःवर विश्वास म्हणजे फेथ आणि ऑटो सजेशन. ओके. रोज तेच वाक्य वाचून त्या भावनेला जगून अनन्या तिच्या सुप्त मनाला म्हणजे सबकॉन्शियस माइंडला एक संदेश देत आहे. आपलं मन एका सुपीत जमिनीसारखं आहे. जे पेराल ते उगवेल. अगदी. सुरुवातीला विचित्र वाटेल, पण हळूहळू तिचं सुप्त मन यावर विश्वास ठेवू लागेल आणि मग तिचे निर्णय, तिच्या सवयी त्या ध्येयाला पूरक बनू लागतील. ठीक आहे, म्हणजे अनन्याच्या मनात आता एक प्रबळ इच्छा आहे बरोबर. आणि तिला स्वतःवर विश्वासही वाटू लागला आहे. पण केवळ इच्छा आणि विश्वासाने केक तर बनणार नाही. तिला ते बनवण्याचं ज्ञानही हवं, नाही का? अगदी बरोबर. आणि इथेच हिल यांचं चौथं आणि अत्यंत महत्वाचं तत्व येतं, ते म्हणजे विशेष ज्ञान, स्पेशलाइज्ड नॉलेज. विशेष ज्ञान. हिल म्हणतात, फक्त सामान्य ज्ञान पैसे मिळवून देत नाही. अनन्याला फक्त उत्तम केक बनवता येऊन चालणार नाही, तर तिला आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया हँडलिंग, फूड फोटोग्राफी यांसारखं विशेष ज्ञान मिळवावं लागेल. बरोबर आहे. आणि हे ज्ञान मिळाल्यानंतर पुढची 2 तत्वे लागतात. 5वं, कल्पनाशक्ती म्हणजे इमॅजिनेशन, आणि 6वं, संघटित नियोजन, ऑर्गनाइज्ड प्लॅनिंग. ओके. प्रत्येक यशस्वी व्यवसाय आधी कुणाच्या तरी कल्पनेत जन्माला येतो. अनन्या तिच्या बेकरीचा ब्रँड, तिचं पॅकेजिंग ह्या सगळ्याची कल्पना करेल. पण त्या कल्पनेला वास्तवात आणण्यासाठी तिला एक स्पष्ट योजनेची गरज आहे. एक बिझनेस प्लॅन लागेल. योजना तयार आहे, पण अनेक लोक नियोजनातच अडकून पडतात, कृती करायला घाबरतात. तुम्ही नेमक्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलंय. आणि म्हणूनच 7वं तत्व आहे निर्णय, डिसिजन. निर्णय. हिल यांच्या मते यशस्वी लोक पटकन निर्णय घेतात आणि गरज पडल्यास ते हळू बदलतात. याउलट अयशस्वी लोक ॲनालिसिस पॅरालिसिसमध्ये अडकतात. पण पटकन घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो, त्याचा काय? नक्कीच ठरू शकतो. आणि तिथेच 8वं तत्व महत्वाचं ठरतं, चिकाटी, पर्सिस्टन्स. पहिला केक जळू शकतो, सुरुवातीला ऑर्डर मिळणार नाहीत. हिल म्हणतात, अपयश तात्पुरते असते, पण हार मानणे कायमचे असते. चिकाटी म्हणजे अपयश आल्यानंतरही यातून मी काय शिकले हा विचार करून पुन्हा प्रयत्न करत राहणे. हा प्रवास एकट्यानं करणं खूप दमवणार असू शकतं, नाही का? बरोबर. आणि म्हणूनच 9वं तत्व कदाचित आजच्या काळात सर्वात महत्वाचं आहे. कोणतं? मास्टरमाइंड. मास्टरमाइंड ही कल्पना ऐकायला खूप छान वाटते, पण आजच्या जगात जिथे आपण सोशल मीडियावर हजारो लोकांशी जोडलेले असतो, तिथे ही संकल्पना वेगळी कशी ठरते? उत्तम प्रश्न आहे. हिल यांच्या मास्टरमाइंडमध्ये केवळ संपर्क साधण्यापेक्षा खूप काही अधिक आहे. यात विचारांची एकरूपता आणि एकाच ध्येयासाठी असलेली भावनिक गुंतवणूक महत्वाची आहे. म्हणजे फक्त नेटवर्किंग नाही. आजचं डिजिटल नेटवर्क खूप विस्तीर्ण पण वरवरचं असू शकतं. याउलट मास्टरमाइंड म्हणजे 2 किंवा 3 लोकांचा एक घट्ट गट जो एकमेकांना जबाबदार धरतो. अनन्यासाठी तिचा मास्टरमाइंड ग्रुप एक अनुभवी शेफ किंवा एक मार्केटिंग एक्सपर्ट असू शकतो. हे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस तयार करणे आहे. आतापर्यंतची 9 तत्वे खूप व्यावहारिक वाटतात, पण पुढची काही तत्वे जरा गूढ आहेत असं ऐकलंय. यातलं 10वं तत्व तर बरंच वादग्रस्त मानलं जातं, सेक्स ट्रान्सम्युटेशन.
हो, आणि म्हणूनच हे तत्व अनेकदा गैरसमज करून घेतलं जातं. एका बिझनेस पुस्तकात हे तत्व जरा अनपेक्षित आहे. खरंय, पण हिल यांना इथे लैंगिकतेबद्दल नाही तर त्या ऊर्जेबद्दल बोलायचंय. त्यांच्या मते लैंगिक ऊर्जा ही माणसातील सर्वात शक्तिशाली ऊर्जांपैकी एक आहे. ही नवनिर्मितीची ऊर्जा आहे. ओके. ट्रान्सम्युटेशन म्हणजे रूपांतरण. जेव्हा या ऊर्जेला विधायक कार्याकडे म्हणजे तुमच्या ध्येयाकडे, तुमच्या कामाकडे, तुमच्या कलेकडे वळवलं जातं, तेव्हा तिची सर्जनशीलता कैक पटीने वाढते. ही एका शक्तिशाली ऊर्जेला ध्येयपूर्तीसाठी वापरण्याची कला आहे. ओके. म्हणजे ऊर्जेचं चॅनलायझेशन. हां, हे एक वेगळा दृष्टिकोन आहे. आणि यानंतरची तत्वे? सुप्त मन, मेंदू. हो. 11वं तत्व आहे सुप्त मन, ज्याबद्दल आपण आधी बोललो. 12वं तत्व आहे मेंदू, ज्याला हिल एका ट्रान्समिटिंग आणि रिसिव्हिंग स्टेशनची उपमा देतात. म्हणजे विचारांना आकर्षित करणारं. अगदी. आणि सरतेशेवटी 13वं तत्व 6वे इंद्रिय म्हणजे सिक्स्थ सेन्स किंवा अंतर्ज्ञान, इंट्युशन. गट फिलिंग. हो, पण ही कोणतीही जादू नाही. हिल्स यांच्या मते जेव्हा तुम्ही पहिल्या 12 तत्वांवर प्रभुत्व मिळवता, प्रचंड अनुभव घेता, तेव्हा तुमचं अंतर्ज्ञान विकसित होतं. हा तुमचा सुप्त मनाचा आणि अनुभवाचा एकत्रित परिणाम असतो. वाह! ही सगळी 13 तत्व ऐकल्यावर एक गोष्ट लक्षात येते की हा केवळ श्रीमंत होण्याचा फॉर्म्युला नाहीये, नाही. तर स्वतःच्या मनावर ताबा मिळवून आयुष्य घडवण्याची एक पद्धत आहे. पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न, ही सगळी माहिती खूप छान आहे, पण ऐकणाऱ्याने उद्यापासून नक्की काय करायचं याची एखादी सोपी कृतियोजना आहे का? नक्कीच, कारण ज्ञानाचा उपयोग कृतीशिवाय शून्य आहे. आपण या सगळ्या तत्वांचा सार काढून एक 7 कलमी व्यावहारिक कृतियोजना तयार करू शकतो. छान. काय आहे पहिली पायरी? पहिली पायरी, तुमचे एक मुख्य, स्पष्ट ध्येय कागदावर लिहा. अनन्याच्या उदाहरणाप्रमाणे ते ध्येय स्मार्ट असायला हवं. स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रेलेव्हंट आणि टाइम बाउंड. दुसरी पायरी? साहजिकच अफर्मेशन्स असणार. बरोबर. दुसरी पायरी, दररोज सकाळी आणि रात्री तुमचं ध्येय तुम्ही आधीच साध्य केलं आहे या भावनेने ते मोठ्याने वाचा. आणि तिसरी पायरी? तिसरी पायरी, कौशल्य विकसित करा. तुमच्या ध्येयासाठी जे विशेष ज्ञान आवश्यक आहे ते मिळवण्यासाठी रोज किमान 30 मिनिट द्या. पुस्तकं वाचा, ऑनलाईन कोर्स करा, काहीतरी नवीन शिका. आणि चौथी पायरी, जी मला वाटतं सर्वात महत्वाची आहे, कृती करणे. अगदी. चौथी पायरी, एक लहान पाऊल उचला, पण सुरुवात करा. परिपूर्ण योजनेची वाट पाहू नका. इम्परफेक्ट ॲक्शन इज बेटर दॅन परफेक्ट इन ॲक्शन. बरोबर. पाचवी पायरी, तुमचा मास्टरमाइंड ग्रुप शोधा. असा किमान एक व्यक्ती शोधा ज्याच्याशी तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल प्रामाणिकपणे बोलू शकाल. आणि जेव्हा गोष्टी मनासारख्या होणार नाहीत, तेव्हा काय करायचं? तेव्हा 6वी पायरी वापरायची. अपयशाला फीडबॅक समजा. प्रत्येक चुकीतून मी काय शिकलो हा प्रश्न विचारा. आणि शेवटची? आणि शेवटची 7वी पायरी, चिकाटी ठेवा. कितीही अडथळे आले तरी हार मानू नका. तुमची योजना बदला, तुमचा मार्ग बदला, पण तुमचं ध्येय बदलू नका. अप्रतिम. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. थिंक अँड ग्रो रिच हे पैसे कसे कमवायचे यापेक्षा तुम्ही कोण बनता यावर अधिक लक्ष केंद्रित करतं. हो. आपलं भविष्य हे आपल्या परिस्थितीत नाही, तर आपल्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे. अगदी बरोबर. या पुस्तकाचं अंतिम सार एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं असेल, विचारांना जेव्हा एका स्पष्ट ध्येयाची, अढळ विश्वासाची आणि कधीही न थांबणाऱ्या चिकाटीची जोड मिळते, तेव्हा त्यांचं रूपांतर भौतिक वास्तवात होतं. हाच विचारांपासून संपत्तीपर्यंतचा प्रवास आहे. खरंच एक शक्तिशाली विचार. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक प्रश्न सोडून जाते. या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे जर आपले विचारच आपलं वास्तव घडवत असतील, तर आपण दररोज आपल्या मनात नकळतपणे कोणत्या विचारांची शेती करत आहोत याचा आपण कधी खोलवर विचार केला आहे का? थिंक अँड ग्रो रिच हे पुस्तक सांगतं, तुमचं फ्युचर तुमच्या थॉट्सवर अवलंबून आहे. जर तुम्ही क्लिअर डिझायर ठेवलं, स्वतःवर विश्वास ठेवला, ॲक्शन घेतली आणि हार मानली नाही, तर यश अटळ आहे. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा लेसन ऑन पेपरला, कारण इथे पुस्तकं फक्त वाचली जात नाहीत, ती जगली जातात.